एक 2016 में योग आया था हमारे राजू भाऊ टिकार और विवेक भाऊ बिजवे अकोला के, जो हमारे उनके साथ बंसी गिर गौशाला जाके आए थे हम. बंसी गिर गौशाळेत गेल्यानंतर मी, माझं नाव निवृत्ती पाटील आहे. कृषी विज्ञान केंद्र करडा इथे फळबाग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे मागच्या जवळपास 14-15 वर्षापासून. म्हणजे मुळात सांगायचा अर्थ हा की मी शास्त्रज्ञ आहे. आमचे हिंगे साहेब पण ॲग्रिकॉसच आहेत. बाकी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची टीम तर आपण ॲग्रिकल्चर शिकलेलो सर्व. हे सांगण्याचा अर्थ हा होता की मी शास्त्रज्ञ आहो, पण आपण जे पण युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सिलेबसमध्ये शिकलो हे फार वेगळं काही शिकलो. खताचा डोस म्हटला तर पहिले NPK यायचा. NPK म्हटलं की मग युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश वगैरे असे सगळे घटक यायचे. फक्त आपण शिकताना किंवा शेतकऱ्यांना अजूनही सांगताना NPKच्या सोबत शेणखताचा डोस दिलेला असतो. तो सांगताना आपण सांगत नाही किंवा शेतकरी वाचताना वाचत नाही किंवा आत्मसात करत नाही किंवा अडचणी अनेक राहतात. 2016ला जेव्हा आम्ही बंसी गिर गोशाळेला गेलो, योगायोगानं आम्हाला अपेक्षा नव्हती की भाईजींचं दर्शन होईल तिथं. सकाळी योगायोगानं दर्शन झालं आणि आमचं नशीब असं की पूर्ण दिवस त्या दिवशी भाईजींचा आम्हाला मिळाला. तेव्हा त्यांनी एक एक प्रत्येक शास्त्र गोष्ट आम्हाला समजून सांगितल्या. मुळात आपण शिकलो म्हणजे अध्यात्मावरचा विश्वास कमी होतो. काय हे म्हातारे लोक करत राहतात, काय गाई क्या पूजा, ये सब वो, हम साइंटिफिक लोग हैं, हम सायन्स पढ़ रहे हैं, हम ये कर रहे हैं, वो कर रहे हैं. मुळात तो 2016ला माझाही दृष्टिकोन थोडाफार तसाच होता. आणि जे आतापर्यंत विद्यापीठाच्या आमच्या भरपूरशा मीटिंग्स राहतात, सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यात जे आम्ही ऐकतो किंवा ऑर्गॅनिक शेती जर करायची असेल, सेंद्रिय शेती जर करायची असेल तर पहिले 3 वर्ष उत्पादन कमी होते. हे सगळे न्यूनगंड मनात होते. भाईजींसोबत पूर्ण चर्चा झाली. त्या चर्चेनंतर एक आमचं असं ठरलं की भाईजी हा मी थोडासा ट्रायल घेतो, आमच्या KVKच्या फार्मवरही घेतो आणि काही शेतकऱ्यांच्या फील्डवरही घेतो. तर मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो. गोविंद भाऊ आहेत का इथं? गोविंद खानजोडे, त्यानंतर शेलू, तेजराव पाटील खडसे नाही, गोविंद देशमुख इथं आहेत. पहिलं ट्रायल यांच्या शेतात घेतलं आणि सर्वात महत्वाचं तर यांचे खूप खूप आभार. कारण की किती काही म्हटलं तर शासकीय आमचं KVK म्हटलं तर 19-20 होतेच. गाईचं शेणात कधी गाईचं ताक मिळते नाही मिळत, ह्या सगळ्या गोष्टी. लेकिन ये भाईजी सबसे पहला आदमी है जिसने सटीक किया. और यांचं गाव करडा आहे. करड्याची जमीन काही लोकांना माहित असेल तर खाली 2 ते 3 फूट काळी आहे, त्याच्या खाली पूर्ण मांजरे आहे. पाऊस जास्त झाला तर एकदम चिबळायची, पाऊस कमी झाला तर उलून जायची. यांच्या गावात जवळपास 16-17 क्विंटल का एवरेज आता था हल्दी का. और ये भी पिछले 4-5 मतलब हमारे ट्रायल के 4-5 साल पहले से हल्दी ले रहे थे. 16, 17, 18, ज्यादा से ज्यादा 20 क्विंटल. लेकिन पहले ही साल हमने 3 ही लाइन में किया था. वो जो आप देख रहे हो ना ये साइड की, वो 3 या 4 लाइन में ही हमने किया था. वो 4 लाइन में हमको ये साइड से हल्दी से दुगना मिला. फिर अगले साल वो आदमी ने पूरी की पूरी खेती, 4 एकड़ खेती का प्लॉट है वो, पूरी की पूर्ण खेती ही सेंद्रियवर केली. सेंद्रिय म्हटल्यापेक्षा गोकृपावर केली. तूर असेल, हळद असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, हे सगळे पिकं. आणि जवळपास मागच्या, आता हे 4थं वर्ष आलं, मागच्या या 4 वर्षापासून 30 क्विंटलच्या खाली वाढलेली हळद या माणसाने काढलेली नाहीये. जमीन नांगरताना जेव्हा ते नांगरते ना, ढेकूल जे निघते ना नांगरल्यानंतर, त्या ढेकलाला जर बघितलं एवढंसं जर ढेकूल उचललं तर त्याला कमीत कमी 40 ते 50 गड्डे दिसतात गांडुळाचे. मट्टी का पत्थर अगर उठाया उसको 40 से 50 गड्ढे निकलते, मतलब कितने गांडुल उसमें से आवक जावक हो रही होंगी. तुअर में भी वैसे रिजल्ट आए, चने में भी वैसे रिजल्ट आए. और पिछले 4 साल से 5 साल से अभी 100% वो गोकृपा पद्धति की खेती कर रहे हैं. और उससे भी अच्छा स्वागत ये है भाई जी कि मैंने तो भी मेरे KVK से 3,500-4 हजार लोगों को दिया, लेकिन उन्होंने 10 से 15 हजार किसानों तक ये गोकृपा अपना पहुंचाया. हमारे एक दूसरे मित्र है खानजोड़े करके, वो आने वाले थे, शायद आएंगे. हिंगे साहेब विद्यापीठानं PDKV वायगाव व्हेरायटी काढली हळदीची. 7 महिन्यात येणारी हळद आहे, रवी भाऊला माहित आहे. तिची उत्पादन क्षमता, आपण सेलम घेणारे लोक आहोत, आपल्याला 30 क्विंटल, 40 क्विंटल, 25 क्विंटल असं आपण हळद घेतो. वायगावची उत्पादकता विद्यापीठानं काढली तेव्हा सांगितलं होतं की जास्तीत जास्त उत्पादन 17 क्विंटल देईल.
त्यांच्या 8-10 वर्षाच्या संशोधनाच्या नंतर. आमच्या आसेगावचे 3 शेतकरी आहेत. पहिल्या वर्षी 28 क्विंटल काढली, त्याच्यानंतर 29 क्विंटल काढली, या वर्षी 32 क्विंटल काढली. जो वेराइटी का इल्ड 17 क्विंटल था वो आज 32 क्विंटल पिछले 3 साल से निकाल रहे हैं. आणि त्या हळदीची विशेषता ही आहे की कुरकुमींचं प्रमाण आम्ही जेव्हा चेक केलं तेव्हा 7.2% निघाला, 7.2%. हा, विद्यापीठाने जेव्हा ती व्हेरायटी रिलीज केली ना सर, तेव्हा तिचा प्रोडक्टिव्हिटी 17 क्विंटल होती हायएस्ट. कुरकुमींचं प्रमाण 6% पर्यंत आहे सेलम वायगामध्ये, आणि आपल्याला 7.2% मध्ये निघालं. आमच्या गोविंद देशमुख वायगाव सेलम घेतात, त्यांचंही प्रमाण 6.5% मध्ये गेलं सेलम मधला. सुगंध वाढतो. आणि विशेषता अशी आहे की त्या हळदीला डबल रेट आहे. 7 महिन्यात तयार होते, परत दुसरं पीक घेता येते आणि भाव त्याचा परत डबलचा आहे. असे भरपूरसे आहेत. आमचे संत्र्यावालेही शेतकरी भरपूरसे आहेत. आमचे भरपूर इकडचे तिकडचे शेतकरी आमच्या 2-3 गावांचे जिथं ट्रायल्स है संतरे के, उधर देखने को आते हैं. तो साहब बोले यहाँ पे तो पत्तों की झड़नी दिखती नहीं, पत्तों की साइज ही अलग दिख रही है. 3-3 साल में आप 7-7, 8-8 लाख रुपए का क्रॉप ले रहे हो, कोई पीलेपना नहीं, कोई झाड़ों को फाइटोप्थोरा नहीं, कोई नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं. असे अनगिनत परिणाम आहेत. हे मी सुरुवातीला जे शास्त्रज्ञ म्हणून सांगत होतो की बाबा आपण काय शिकलो, मॅक्झिमम आपली डिपार्टमेंटचा स्टाफ आहे इथे आज. मी तुम्हाला इथे एक शाश्वती इथं देतो की आमचे जे मागचे 5 वर्षाचे प्रत्यक्ष शेतावरचे रिझल्ट आलेले आहेत, याने कुठल्याही परिस्थितीत 1% ही इल्ड तुमची कमी होणार नाही. 1% ही नाही. एक आमचे 10 आलेले आहेत का इथं वारंगीचे, उनका येलो वेन मोजाइक का प्लॉट था पपई का, फल लगे हुए थे, ऑलमोस्ट 99% प्लॉट खत्म हो चुका था. 99%. सिर्फ 3 हफ्ते में ये जो पूरा ट्रीटमेंट किया है, 3 हफ्ते में पूरा नया फ्लश निकला. जो पत्ते, जो फूल थे, जो छोटे छोटे फल थे, वो एटलीस्ट 80% तक हमने कवर किया. नहीं तो पपैया का येलो वेन मोजाइक वायरस कवर होता नहीं. ऐसे बहुत से परिणाम है. मेरे खुद के खेती का अगर मैं बताऊं तो मुझे इस साल एक प्लॉट में 6 एकड़ के 17 क्विंटल का एवरेज आया सोयाबीन का, और बाकी जो 28 एकड़ था पूरा सोयाबीन, उसका टोटल एवरेज निकाला तो मेरा 14 क्विंटल का एवरेज सोयाबीन का मुझे आया. ये ऐसे अनगिनत परिणाम है. कुछ ज्यादा बोलूंगा नहीं मैं अभी, ऐसी तो बहुत लिस्ट है भाई जी के पास, लेकिन सिर्फ एक ही बात कहना चाहता हूं. खूप तन मन धनानी करून राहिले गोपाल भाई. दिवसभर रात्रभर स्वतःच्या पैशाने स्वतः हे करून हिऱ्याचे व्यापारी होते. सर्वात टॉप 10 मधले हिऱ्याचे व्यापारी. आपण आता पाहत असू कहा से साधू महाराज लाए इंगे साहब ने. टॉप 10 हिऱ्याचे व्यापारी होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतीचा आवड, सगळ्या गोष्टी, आणि हायली एज्युकेटेड आहेत ते. त्यांचं सायन्स जे शिकले आणि जे वेदांमध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये जे लिहिलं होतं त्यांचा संगम काढून याच्यामधनं काय बाहेर काढता येईल तर त्यांनी गोकृपामृत बाहेर काढलं. जे वेगवेगळे बॅक्टेरिया आपण विकत घेतो, हे घेतो, ते सर्व जवळपास याच्यामध्ये आहेत. आपल्याला कुठला एकही रुपयाची निविष्ठा बाहेर आणायची गरज नाहीये. त्यांनी एक शब्द वापरला मगाशी की त्यांची ते गोशाळेत प्रत्येक गायांचे नाव आहेत. शक्य आहे का? मी गेलो होतो तेव्हा माझी तर पहिली नजर तर डाउटफुलच होती, खरंच डाउटफुल होती. फ्रँकली मतलब जो है वो एक्सेप्ट करने में कोई हर्ज नहीं है कि भाई भरपूर लोक येतात, काय काय पट्ट्या पळवतात, आपण त्याला बळी पडतो. भाई जी 500 550 इनके नाम याद है आपको? बोले हाँ. मतलब वो गाय को आवाज दे के बुलाइए तो नाही. लक्ष्मी म्हणून म्हटला. ती गाय 50 गायांच्या घोचक्यात होती. जास्तीत जास्त 2 मिनिटात पायाजवळ येऊन उभी राहिली. खरोखर फार दैवी आहेत. एक आमचे गोपाल कृष्ण होते की ज्यांनी त्या काळात गायींचं महत्व सांगितलं, आणि आज आमचे गोपाल भाईजी आहेत की जे गायींचं महत्व, शेतीचं आणि खरोखर त्याला शास्त्रीय टच देऊन आपल्या सर्वांपर्यंत सेवा करण्याचं करतायत. तो बहुत बहुत शुक्रिया गोपाल भाई जी. हमसे जो बन पाएगा हम पूरा करेंगे, और आपका जो सपना है वो निश्चित पूरा हो जाएगा. थैंक यू. आपका बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि निवृत्ति पाटिल जी ने जमीन पे उतारने का काम किया. तो आप सभी किसान बंधु, गोविंद जी और जिन जिन लोगों ने काम किया है, तो खुद प्रयोग करना और लोगों को सिखाना अच्छी बात. इसी को तो हम आगे